नमस्कार. आज 9 ऑक्टोबर 2022 वार आहे रविवार. लोकसत्ता आणि द हिंदू पेपर विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहा, आज रविवार आहे, त्यानिमित्ताने आज एडिटोरियल नसतात द हिंदू यासोबतच लोकसत्ता वृत्तपत्रामध्ये. ओके. त्यानंतर पहिली बातमी आहे, पहा, हवाई दलासाठी शस्त्र प्रणाली शाखेस केंद्राची मंजुरी. ओके, नवीन शस्त्र प्रणाली शाखा मंजूर होणार आहे. म्हणजे केंद्र सरकारमार्फत ती मंजूर झालेली आहे. प्रशिक्षण खर्चात 3,400 कोटींहून अधिक बचत यामुळे होणार आहे, हे आपल्याला सांगता येतं. म्हणजे जे बजेट किंवा राजकोषीय तूट डिफेन्सवरती जास्तीत जास्त खर्च वगैरे होऊन जे राजकोषीय तूट होत होती आपल्याला, ती अगदीच कमी होत असलेली आता पाहायला मिळणार आहे. यासोबतच पहा, पुढल्या वर्षीपासून अग्निवीर, ओके, म्हणजे भारतीय हवाई दलामध्ये महिलांची जी अग्निवीरांची जी भरती आहे, ती महिलांसाठी पुढल्या वर्षीपासून ती भरती चालू होणार आहे. असं काल हवाई दिनानिमित्त जे एअर चीफ मार्शल आहेत, ओके, विवेक राम चौधरी यांनी अशी माहिती काल दिलेली आहे. तर पहा, यासोबतच नवीन शाखा मूलतः जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे, त्यानंतर जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, दूरस्थप्रमाणे चालणारी विमाने आणि दोन किंवा दोनपेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या विमानांमधील विशेष शस्त्र प्रणाली संचालनाशी संबंधित शासकांना मजबूत करेल. यामुळे काय होईल, पहा, सर्व भारतीय बनावटीची वगैरे विमाने आपण तयार करू. ओके. यासोबतच आपण आत्मनिर्भर भारत, ओके, या संकल्पनेला आपण थोडंसं चालना देऊ. यामुळे राजकोषीय तूट जी बाहेरून आपण सर्व शस्त्रसाठा वगैरे पूर्वी मागत होतो, यामुळे काय होईल, बाहेरचा शस्त्रसाठा आल्याने त्याचं म्हणजे सर्व खर्च सर्व खर्च वगैरे जे काय आहे ते बाहेर जाईल व ते डॉलरच्या रूपामध्ये गेल्यानंतर रुपयाचं पण अवमूल्यन वगैरे तिथं होतं. यासोबतच आपल्याला आणखीन जर एक इम्पॅक्ट जर पाहायला इथं मिळत असेल, तर तो म्हणजे आता पहा, एखादी वस्तू जर आपण बाहेरून मागवली, जसं की आपण आयफोन जर घेतला, ओके, आयफोन सोबत आपल्याला चार्जर वगैरे काही देण्यात येत नाही. मग यासोबतच आपल्याला काय घ्यावं लागेल, चार्जर. त्यानंतर स्मार्ट वॉच पण त्यांचेच. त्यानंतर म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांची. आपण आयपॅड पण पुन्हा म्हणजे आयक्लाउड वरती जर सिंक वगैरे जर करायचं असेल आपल्याला, तर म्हणजे आयफोन सोबत आयपॅड, त्यानंतर मॅकबुक, ओके, म्हणजे सर्व गोष्टी आपल्याला एक खर्चा, म्हणजे फक्त आयफोन संबंधी जर विचार केला आपण, तर त्यासोबतच त्याचेच हेडफोन, त्याचेच सर्व, म्हणजे आता पहा, आयफोनचा जर विचार केला तर त्याचं बजेट किती, एक चार्जर, त्यानंतर एक स्मार्ट वॉच, त्यानंतर एक काय म्हणतो आपण जे इयरपॉड आहे त्यांचा खर्च, म्हणजे तीन वस्तू लगातार ते तसंच आहे. म्हणजे एका लगडत आपल्याला तीन वस्तू दुसऱ्या पण घ्याव्या लागतील. अगदी तसंच आहे. जर एखादी विमान जर आपण बाहेरच्या देशातून वगैरे जर खरेदी केलं, तर त्याच्यासोबतच जे क्षेपणास्त्र वगैरे आहे ते पण आपल्याला दुसऱ्या देशापासूनच खरेदी करावं लागेल. कारण ते भारतीय बनावटीचं वगैरे नसल्यामुळे आपल्याला ते दुसरी उपकरणं वगैरे ते लावू शकणार नाही. आता पहा, आयफोनला आपण अँड्रॉइडचं वगैरे काही हे करू शकत नाही ना, म्हणजे सॉफ्टवेअर वगैरे त्यामध्ये अँड्रॉइडचं बसू शकत नाही. अगदी त्याच संकल्पनेला तुम्ही धरून चाला. मग त्यामुळे आता जेव्हा आपण हवाई दलासाठी शस्त्र प्रणाली शाखेस केंद्राची मंजुरी, म्हणजे शस्त्र प्रणालीची शाखा होणार आहे, जसं आपण इंडियन नेव्हीमध्ये आता संपूर्ण भारतीय बनावटीचं वगैरे हे करत आहोत, म्हणजे जे जहाज वगैरे बनवत आहोत, अगदी तशा पद्धतीने जर आता हवाई जहाज जर बनवलं आपण, तर ते सर्व अँड्रॉइड जसं आहे तशा त्यामध्ये सर्व गोष्टी वगैरे चालतात. अगदी त्याच पद्धतीने आपल्याला सांगता येईल की आपण आत्मनिर्भर जेव्हा या क्षेत्रामध्ये होऊ, तेव्हा आपलं जे राजकोषीय तूट, म्हणजे जास्त खर्च जो आपला बाहेरून इम्पोर्ट करण्यामध्ये होतो शस्त्रसाठा वगैरे, तो आपला खर्च वगैरे कमी होऊन भारताला पण त्याबद्दल चालना वगैरे मिळणार आहे, हे आपल्याला इथं उद्देशून सांगता येतं. ओके. त्यानंतर इथे जर पाहिलं तर एअरफोर्स डे 8 ऑक्टोबर, त्यानंतर नेव्ही डे 4 डिसेंबर आणि आर्मी डे 15 जानेवारी. हे तुम्हाला अगदीच लक्षात असायला पाहिजे, कारण हे सरळ सेवा भरतीमध्ये वगैरे विचारलं जाऊ शकतं, किंवा जे अग्निवीरांची जी भरती वगैरे आहे, किंवा इव्हन पोलीस भरतीमध्ये देखील असे प्रश्न वगैरे पडू शकतात. या निमित्ताने मी घेतलेला आहे. पण राज्यसेवा वगैरे जे आहेत तिथे अशा पद्धतीचे प्रश्न येत नाहीत. त्यामुळे तुम्ही याच्याकडे वगैरे जे राज्यसेवा चंतिक वगैरे पाहत आहेत त्यांच्यासाठी हा प्रश्न वगैरे नव्हता, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर खरगे थरूर सक्षम रिमोट कंट्रोलची चर्चा अपमानास्पद आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे. अगदीच जर अशा पद्धतीने जर झालं, म्हणजे ऑपोजिशन जर स्ट्रॉंग झालं, म्हणजे जी भारत जोडो यात्रा सध्याला चालू आहे, त्यामुळं त्यामधून आपल्याला तर म्हणजे राहुल गांधींची जी इमेज आहे ती पूर्वीपेक्षा थोडंसं सुधारणा वगैरे होत आहे, हे आपल्याला दिसून येत आहे. व ऑपोजिशन स्ट्रॉंग असल्याची आपल्याला खरंच देशामध्ये एक लोकशाहीचं सक्षम वगैरे लोकशाहीला सक्षम करण्यासाठी वगैरे आपल्याला ऑपोजिशन स्ट्रॉंग असलेली अगदी नितांत गरज आहे, हे आपल्याला अगदीच सांगता येतं. त्यामुळे पाहूयात जेव्हा काँग्रेसची वगैरे निवडणूक वगैरे काय होईल, म्हणजे 17 ऑक्टोबरला त्यांचा निकाल वगैरे येईल त्या दिवशी, तेव्हा आपण त्याबद्दल चर्चा करूयात. पण आताच तेवढंसं यांचं पण पाहण्याची वगैरे आवश्यकता नाही. फक्त एवढं लक्षात असू द्या की स्ट्रॉंग ऑपोजिशनची आपल्याला गरज आहे. त्यानंतर युक्रेनच्या अणुऊर्जा केंद्राचा वीज पुरवठा हल्ल्यामुळे
सुरक्षा उपकरणांबाबत चिंता. ओके. रशियाने म्हणजे येथे अणुऊर्जा प्रकल्प जो होता युक्रेनचा तो हे केलेला आहे, म्हणजे हल्ल्यामध्ये अ, जळून खाक झालेला आहे. त्यामुळे यावरती थोडंसं काय म्हणतो आपण, त्याची सुरक्षेबाबतचा वगैरे चिंता वगैरे व्यक्त करण्यात आलेली. परंतु हे जर पाहिलं तर द हिंदूमध्ये आणखीन एक न्यूज आहे, त्यामुळे मी थांबलो इथं. तर पहा, अगोदर आपण मॅप वगैरे पाहून घेऊयात. पहा, नाही, हे मॅप वगैरे द हिंदूची न्यूज क्लिअर केल्यानंतरच तुम्हाला हे समजून येईल. त्यामुळे याला थोडंसं स्टेबल राहूयात. पुन्हा याबद्दल येणारच आहोत आपण. ओके. त्यानंतर पुढे चला. बसच्या आगीत 12 मृत्युमुखी, नाशिकमधील दुर्घटना, अपघाताच्या चौकशीचे आदेश, मुख्यमंत्र्यांचे आदेश. हे आपल्याला काल दिवसभर न्यूज चाललेली वगैरे आपल्याला अगदीच माहिती आहे. त्याबद्दल मी जास्त वगैरे चर्चा करणार नाही. त्यानंतर शिवसेना पक्ष नावासह चिन्हही गोठवले. ओके. जे शिवसेनेमध्ये जे फूट वगैरे जी पडली किंवा जे बंड वगैरे जे झालं, जे काही म्हणता तुम्ही, म्हणजे पहा, एका प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. ओके. काही जण त्या एकनाथ शिंदेच्या बाजूने असतील किंवा काही जण उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असतील. त्यामुळे ती राजकीय बाब प्रत्येकाची वेगवेगळी असेल. परंतु जे काही सत्तानाट्य वगैरे जे झालं महाराष्ट्रामध्ये, त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जेव्हा याबद्दलची तक्रार वगैरे गेली, त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने डायरेक्टली लवकरात लवकर आपल्याला याबद्दल उत्तर वगैरे देता येत नाही, कारण 14 ऑक्टोबर पर्यंत यांना निवडणुकीचा अर्ज वगैरे भरायचा आहे व 3 नोव्हेंबरला निवडणूक आहे. या दृष्टीने एवढ्या लवकर वगैरे यांच्यावर निर्णय वगैरे घेऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांनी काय केलं, तर या निवडणुकीसाठी वगैरे त्यांनी डायरेक्टली चिन्हच गोठवलेलं आहे त्यांनी. ओके. व या संदर्भात लगेच मग उद्धव ठाकरेंचा जो गट आहे तो उच्च न्यायालयामध्ये वगैरे जाण्याच्या तयारीत आपल्याला दिसून येत आहे. मी ऑलरेडी म्हटलेलं होतं सर्वोच्च न्यायालय, परंतु पहा, सॉरी फॉर दॅट, परंतु उच्च न्यायालयामध्ये पहिल्यांदा जावं लागेल, कारण जी आपली रचना आहे, ओके, आपली जी रचना आहे ही अशा पद्धतीने आहे. सर्वोच्च न्यायालय अगदीच वरी आहे, तर हायकोर्ट त्याच्या म्हणजे हायकोर्टहून सर्वोच्च न्यायालयाकडे वगैरे जायचं आपल्याला, ही पायरी माहितीच असेल. मी काल बोलताना सर्वोच्च न्यायालय असं म्हणून गेलो होतो, परंतु त्याबद्दल क्षमस्व, परंतु तुम्हाला पण ही माहितीच असेल. आता थोडंसं आपण इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याच्याविषयी थोडंसं चर्चा करूयात. तर पाहूयात. पहा, भाग 15 निवडणुका या संदर्भात भारतीय संविधानामध्ये देण्यात आलेला आहे. तर 324 आर्टिकल 324 ते 329 असं, या 324 ते 329 असं जे कलम आहेत, हे निवडणुका संबंधीचे कलम आपल्याला भारतीय संविधानामध्ये पाहायला मिळतात. त्यातील पहिलं जे कलम आहे, पहा, एक मिनिट. हा, त्यातील पहिलं कलम 324, निवडणुकांबाबतचे अधीक्षण, निदेशन व नियंत्रण निवडणूक आयोगाच्या ठायी निहित करणे. म्हणजे जे निवडणूक आयोग आहे त्याचं सर्व म्हणजे जे निवडणुका वगैरे भारतामध्ये होणार आहेत त्याचं नियंत्रण वगैरे करणं, हे त्यासाठी निवडणूक आयोगाची नियुक्ती, त्यानंतर त्यातील सदस्य रचना वगैरे जी आहे ती 324 मध्ये. त्यासोबतच 325 आर्टिकल काय सांगतो, पहा, कोणतीही व्यक्ती धर्म, वंश, जात, लिंग या कारणावरून मतदार यादीत समाविष्ट होण्यास अपात्र असणार नाही, किंवा त्या कारणावरून तिला खास मतदार यादीत समाविष्ट केले जाण्याची मागणी करता येणार नाही. म्हणजे धर्म, वंश, जात, लिंग या कारणावरून तुम्हाला मत वगैरे मागण्याचा अधिकार नाही आहे, किंवा तसा पद्धतीने मतदार यादीमध्ये वगैरे काही तुम्हाला हे करण्याचे म्हणजे तसे काही विशिष्ट अधिकार वगैरे देण्यात येणार नाही. फक्त मतदार यादीमध्ये वगैरे जे काही असेल ते तुम्हाला फक्त फर्स्टली अँड लास्टली भारतीय म्हणून लिहिण्यात येईल. ओके. भारतीय नागरिकालाच हा निवडणुकीचा अधिकार वगैरे आहे. या संदर्भात हे आपल्याला इथं सांगता येतं. त्यानंतर पुढे गेल्यानंतर लोकसभा व राज्यांच्या विधानसभा यांच्या निवडणुका प्रौढ मताधिकाराच्या आधारे होणे. यासोबतच पुढे गेल्यानंतर विधानमंडळाच्या निवडणुकांबाबत तरतूद करण्याचा संसदेचा अधिकार, राज्य विधानमंडळाचा अशा विधानमंडळाच्या निवडणुकांबाबत तरतूद करण्याचा अधिकार, निवडणूक विषयक बाबींमध्ये न्यायालयीन हस्तक्षेप करण्यास रोत. ओके. 329 या संदर्भात आहे. त्यानंतर 329 क निर्सित 1978 ची जेव्हा घटना आहे, 1978 ची घटना दुरुस्ती, पहा, कोणती होती, 44वी घटना दुरुस्ती. यानुसार हे रद्द करण्यात आलेला आहे कलम. त्यामुळे याबद्दल तर विचारणार नाही, परंतु काल जसं आपण कंबाईनचा पेपर वगैरे पाहिला त्यामध्ये कलम वगैरे विचारण्यात आलेली होती, त्यामुळे मी हे सर्व कलम वगैरे तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. ओके. म्हणजे आपल्यापैकी काही जण अगदीच कंबाईनची पण तयारी करत आहेत. ओके. त्यांच्यासाठी पण हे अगदीच उपयुक्त होईल. यासोबतच आणखीन एक मला यामधून जी गोष्ट सांगायची आहे ती हीच की, पहा, आपण लोकसत्ता वाचत होतो. पहा, यामध्ये एक मिनिट, इथं पण पेन चेंज करून घेईन मी. हा, तर पहा,
केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय. आता या केसमध्ये जर पाहिलं तुम्ही तर केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय कशा पद्धतीने आहे, तर हे तुम्हाला प्रश्न अशा पद्धतीने येईल की अर्धन्यायिक किंवा क्वासी ज्युडिशियल बॉडी आहे का. जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे ते क्वासाय ज्युडिशियल ओके, म्हणजे क्वासाय ज्युडिशियल बॉडी आहे का, तर यस क्वासाय ज्युडिशियल बॉडी आहे. म्हणजे ही याला न्यायालयाचे काही अधिकार दिलेले आहेत. दिवाणी न्यायालय जे असतं म्हणजे जिल्हास्तरीय जे न्यायालय असतं त्या न्यायालयाचे याला अधिकार वगैरे देण्यात आलेले आहेत. कोणाला, निवडणूक आयोगाला, केंद्रीय निवडणूक आयोगाला अशा पद्धतीचे अधिकार वगैरे देण्यात आलेले आहेत. त्यामुळे पहा, या निवडणूक आयोगाने शिवसेनाचे जे 2 गट पडले होते त्यांना डायरेक्टली त्यांनी गोठवलं. म्हणजे यांनी डायरेक्टली निर्णय घेतला. निर्णय घेणे किंवा निर्णय देणे ओके, हे जे अधिकार वगैरे आहेत हे दिवाणी न्यायालयाचे अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला आहेत. यामुळे आपल्याला इथं डायरेक्टली सांगता येतं की हे काय आहे, क्वासाय ज्युडिशियल बॉडी आहे. असा प्रश्न युपीएससी मध्ये म्हणजे जे सीडीएस सीएपीएफ वगैरे आहे त्यासोबतच आपला जर पाहिलं कंबाईन एमपीएससी राज्यसेवा इव्हन त्यामध्ये पण अशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो की क्वासाय ज्युडिशियल बॉडी आहे का, तर यस ही क्वासाय ज्युडिशियल बॉडी आहे. त्यामुळेच आपल्याला हा निर्णय हायकोर्टामध्ये जातो. हा झाला क्वासाय ज्युडिशियल म्हणजे मी काय म्हटलं, जिल्हास्तरीय जे न्यायालय वगैरे आहेत, जे दिवाणी न्यायालय आहेत ते अधिकार निवडणूक आयोगाला आहेत. त्यानंतर पुढे गेल्यानंतर तशाच पद्धतीने पहा, आता जिल्हास्तरीय न्यायालयातून तुम्ही कुठे जाता, हायकोर्टाच्या खंडपीठामध्ये. मग अगदी तसंच हायकोर्टामध्ये, मग हायकोर्टाने जर निकाल तुमच्या विरोधात दिला तर ते कुठं जाईल, सुप्रीम कोर्टामध्ये. हे अशा पद्धतीने सायकल चालते. अगदी त्याच पद्धतीने मग इलेक्शन कमिशनला काय दिलेलं आहे यांनी अधिकार, तर हे क्वासाय ज्युडिशियल म्हणजेच दिवाणी न्यायालयाचे अधिकार निवडणूक आयोगाला ऑलरेडी देण्यात आलेले आहेत, हे आपल्याला सांगता येतं. त्यानंतर आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याबाबत जास्त डिटेलमध्ये वगैरे जर वाचायचं असेल तुम्हाला तर मी ही लिंक देखील दिलेली आहे. म्हणजे आता सध्याला आयुक्त वगैरे कोण आहेत हे जे सर्व काही गोष्टी आहेत जे कंबाईनला वगैरे अगदीच विचारण्यात येतं पर्सन न्यूज वगैरे. परंतु युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजेच एमपीएससीची आणि युपीएससीची जी म्हणजे मेन्स परीक्षा वगैरे होणार आहे त्यामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न वगैरे येणार नाहीत. फक्त हे कलम वगैरे आपल्याला ध्यान ठेवायचे असतात. परंतु सध्याचे आयुक्त वगैरे कोण आहेत हे अशा पद्धतीचे कधीच विचारत नाही युपीएससी. त्यामुळे मी याला घेत नाहीये. परंतु जे कंबाईनचे वगैरे विद्यार्थी आहेत त्यांनी या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्यामध्ये डिटेल वगैरे पाहू शकता, त्याचा डिटेल अभ्यास तुम्ही करू शकता. ओके, त्यानंतर हे झालं क्वासाय ज्युडिशियल बॉडी वगैरे हे सांगायचं होतं. आता त्यानंतर ठाकरे गट जे आहेत ते आपल्याला अगदीच उच्च न्यायालयामध्ये वगैरे जातील हे आपल्याला पाहायला मिळेल. उच्च न्यायालय पण त्याबद्दल जास्त डिटेलमध्ये वगैरे चर्चा करणार नाही. ही केस अगदीच सुप्रीम कोर्टामध्ये जाईल याबद्दल तर माझा ठाम विश्वास आहे. पाहूयात आता काय होईल. ओके, त्यानंतर पुढे चला, कारण कॉन्स्टिट्युशनल बेंच ऑलरेडी स्थापन झालेली आहे यांच्या केससाठी. मग त्याच कॉन्स्टिट्युशनल बेंचमध्ये पण हे निर्णय वगैरे घेण्यात येतील असं माझं ठाम मत आहे. पाहूयात काय होईल. त्यानंतर देखरेखीसाठी टास्क फोर्स 9 सदस्यांचा समावेश, देशातील चित्ता पर्यटन लवकरच शक्य. म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये वगैरे म्हटलं होतं की चित्ता पर्यटन वगैरे लवकरच होईल, यासाठी टास्क फोर्स वगैरे गठन करण्यात येणार आहे. तर त्या संदर्भात 9 सदस्यांचा समावेश करून एक टास्क फोर्स वगैरे बसवण्यात आलेली आहे. हे कुठं आहे तर काय, कुनो राष्ट्रीय उद्यान, हे तुम्ही अगदीच चर्चेत वगैरे होतं. हे मध्य प्रदेश, हे तुम्हाला अगदीच माहिती असायला हवं. ओके, त्यामुळे मी याला आता परत एकदा डिटेलमध्ये वगैरे घेणार नाहीये, कारण तेव्हा भरपूर याबद्दल चर्चा वगैरे झालेली होती. त्यानंतर पुढे चला, या सर्व राजकीय बातम्या वगैरे आहेत त्यामुळे यामध्ये जास्त काही हे करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर नीटच्या परीक्षेत कमी गुण, विद्यार्थिनीची खंडपीठात धाव, कारण अँसर की मध्ये त्या विद्यार्थिनीचे अगदी जास्त गुण वगैरे येत होते. त्यामधून ही याचिका वगैरे दाखल करण्यात आलेली. ती आपल्याला परीक्षेत वगैरे विचारण्यात येणार नाही, परंतु तुम्हाला माहिती असायला पाहिजे की तुमचे पण अधिकार वगैरे कशा संदर्भात आहेत. ओके, त्यानंतर सरकार उत्तीर्ण की अनुत्तीर्ण, हे पी चिदंबरम जे माजी मंत्री आहेत, काँग्रेसचे नेते आहेत, त्यामुळे मी याला स्किप करतोय. पहा, अगदी जर पाहिलं तर इतिहासातील धडे वगैरे, आता पहा यांनी दिलेला आहे 2012-13 मध्ये पण अशी स्थिती वगैरे आलेली होती. परंतु 2016 मध्ये मॉनिटरी पॉलिसीची कमिटी वेगळी गठन वगैरे करण्यात आलेली आहे. म्हणजे जी पॉलिसी आरबीआयची वगैरे होती ती बदलण्यात आलेली आहे. त्यामुळे आता परत याला म्हणजे हा इतिहास झाला, फेडेड टॉपिक आहे, त्यामुळे मी याला स्किप करतोय. ओके, त्यामुळे पुढे चला. बाकी ह्या पण न्यूज सर्व राजकीय आहेत, यातून पण काही साध्य वगैरे होणार नाहीये. त्यानंतर अमिताभ बच्चन यांच्याविषयी थोडंसं डिटेलिंग वगैरे देण्यात आलेली. फक्त तुम्ही अमिताभ बच्चन विषयींचे एखाद्या वेळेस परीक्षेला वगैरे जात असाल तर तुम्ही काय करा, एकदा त्यांना मिळालेले पुरस्कार वगैरे वाचून जा. त्याविषयी जास्त तुम्हाला मूवी वगैरे त्यांचा कोणता अशा पद्धतीचा प्रश्न वगैरे विचारण्यात येणार नाहीये, त्यामुळे मी त्याला पण घेत नाहीये. ओके, त्यानंतर अगदीच पुढे चला. सर्व
म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट देण्यात आलेली कॉलेज संबंधी वगैरे. त्यानंतर क्रीडा न्यूज, ओके, ज्या की आपल्याला म्हणजे अगदीच कामाच्या. आणि त्यानंतर लोकरंग मिनी मॅगझिन, लोकसत्ता न्यूजपेपरचं. यात आहे महाराष्ट्रामध्ये पण म्हणजे वस्तू संग्रहालय वगैरे स्थापन करण्याची काळाची गरज वगैरे. परंतु याबद्दल मी डिटेल वगैरे जात नाहीये, कारण यातून पण प्रश्न वगैरे आपल्याला आलेले दिसून येत नाहीत. जेव्हा स्थापन होईल तेव्हा आपण नक्की त्याचा अभ्यास करू, परंतु सध्याला त्याबद्दलची आपल्याला गरज वाटत नाहीये. त्यानंतर हे बुक रिव्ह्यू आहेत, ज्यांना म्हणजे अगदीच पुस्तक वाचण्याची वगैरे आवड आहे ते वाचून घेऊ शकतात, की त्यांना म्हणजे भावी पुस्तक वगैरे कोणतं वाचायचं त्या संदर्भात ते वाचू शकतात. परंतु मी प्रिलिम सेंट्रिक म्हणजे युपीएससी आणि एमपीएससी प्रिलिम सेंट्रिक जातो, त्यामुळे मी ते न्यूज वगैरे घेत नाहीये. अशा पद्धतीने आपला आजचा लोकसत्ता इथे संपतो. त्यानंतर आपण द हिंदू हे वृत्तपत्र पाहणार आहोत. ऑन संडे द हिंदू, ऑक्टोबर 9, 2022. त्यानंतर पहा ब्लास्ट डॅमेजेस रशिया, एक मिनिट, हा, ब्लास्ट डॅमेजेस रशियाज आर्टेरियल लिंक टू क्रिमिया. म्हणजे पहा 2014 मध्ये, आता इथे आपल्याला गरजेचं आहे 2014 मध्ये हा जो रशिया आहे यांनी हा जो पार्ट आहे, हा पार्ट म्हणजेच काय आहे, क्रिमिया. ओके, हा 2014 मध्ये हा क्रिमियाचा जो पार्ट आहे यांनी रशियाने अनेक्स करून घेतलेला होता. म्हणजे त्याच्यावरती नियंत्रण यांनी स्थापन करून घेतलं. आता जसं 4 सिटीचं यांनी स्वतःकडे म्हणजे वैधानिकरित्या त्यांनी विलीन वगैरे करून घेतलं, अगदी त्याच पद्धतीने क्रिमियाचं त्यांनी 2014 सालीच याचं अनेक्सेशन वगैरे केलेलं आहे. मग पहा आता रशिया काय करू शकतं, म्हणजे युक्रेनला वगैरे जाण्यासाठी तो इकडल्या पण मार्गाने जाऊ शकतो किंवा इकडल्या पण मार्गाने जाऊ शकतो. तर आता ही जी लिंक आहे ते यामधील जी लिंक आहे ते काय केलेली आहे युक्रेनने. आता युक्रेनने तर तसं म्हटलं नाही, इट इज जस्ट द बिगिनिंग सेज युक्रेन प्रेसिडेंट ऍडवायझर, बट डिडंट क्लेम रिस्पॉन्सिबिलिटी टू द एक्सप्लोजन ऑन कर्च रेल रोड ब्रिज. ओके, कर्च रेल रोड ब्रिज आहे जे यांचं ब्रिज आहे, ओके, हे असं उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे. ओके, तर यामधून काय झालेली आहे, जी आर्टरीची जी लिंक आहे रशिया आणि क्रिमिया या दोघांमधील जी लिंक आहे व इथूनच आपला हल्ला वगैरे युक्रेनवर वगैरे झालेला दिसतो. मग पहा यामधील दोघांची लिंक तोडण्याचा प्रयत्न युक्रेननं केलेला आहे, परंतु युक्रेननं फक्त त्याबद्दल हे म्हटलेलं आहे, त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी वगैरे स्वीकारलेली नाहीये. परंतु त्यांनी म्हटलेलं आहे की हे जे फक्त हे आज जे झालं, हे जे पूल वगैरे तोडण्यात आला, हे फक्त सुरुवात आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु म्हणजे जर तुम्ही इतिहास वगैरे जर पाहिला तर हे अगदीच म्हणजे माझ्या सेंट्रिक. आता पहा 50 कारणं असे देता येतील जे युक्रेनच्या फेवरमध्ये असतील, की जिथं युक्रेन तुम्हाला चांगलं दिसेल, व 50 कारणं असे देता येतील जिथं रशिया तुम्हाला चांगलं दिसेल. ओके, आता हे पाहणाऱ्याचा फक्त एक दृष्टिकोन वगैरे इथं आपल्याला सांगता येतो. ओके, मग पहा आता हे जर पाहिलं व आता मी जर इतिहास म्हणजे वर्ल्ड हिस्ट्री जेव्हा आपण पाहून किंवा वाचून वगैरे बसलो, तेव्हा आपल्याला म्हणजे थोडंसं कुठेतरी हे वेगळं चुकीचं वगैरे दिसतं. ओके, कारण वॉर कुणाला पण नको असतं. आता पहा रशियाचं जे अध्यक्ष वगैरे आहेत त्यांचा जर इतिहास वगैरे जर पाहिला तर म्हणजे अगदीच जर जे हुकुमशहा वगैरे जे असतील त्यांना अगदीच हे इको त्यांचा हर्ट होईल ना. ओके, म्हणजे आता हे तर म्हणजे टोटल वॉरची स्थिती वगैरे होऊ नये असंच माझी इच्छा आहे. ओके, कारण पहा वॉर कोणालाही नको असतं व अशा पद्धतीने जर जेव्हा न्यूज वगैरे येतात त्यामुळे काय वाटतं की हे टोटल वॉरकडे कुठेतरी सिच्युएशन वगैरे जात आहे असं आपल्याला दिसून येतं. आता पहा अगदीच लोकसत्तामध्ये याच्या विरोधातली न्यूज आहे. ओके, फक्त मी परत एकदा त्या न्यूजकडे घेऊन जातोय तुम्हाला. ओके, फर्स्ट पेज वरती आहे ती न्यूज, एक मिनिट द्या. पहा आता इथे इथे काय म्हटलेलं आहे, युक्रेनचा अणुऊर्जा केंद्राचा वीज पुरवठा हल्ल्यामुळे बंद. ओके, जे अणुऊर्जा प्रकल्प होतो युक्रेनचं ऊर्जा पुरवठ्यासाठी, ओके, ते रशियाने हल्ला करून त्याला ध्वस्त केलेला आपल्याला इथं दिसून येत आहे. ओके, मग काय झालेलं हे अशाच पद्धतीने आपल्याला दिसून येतं. आता ते अणुऊर्जा प्रकल्प होतं, मग त्यामधून जे निघणारे हे असतील म्हणजे रेज वगैरे जे असतील त्यामुळे काही बरं वाईट वगैरे होऊ नये हेच आपल्याला इथं सांगता येतं. ओके, त्यामुळे हे टोटल वॉरकडे जी कन्सेप्ट वगैरे आपल्याला वर्ल्ड वॉर मध्ये वगैरे दिसली त्याकडे जाऊ नये हेच आपल्याला इथं फक्त पाहायला मिळेल. ओके, बाकी तर हे असंच चालणार आहे व याबद्दलचं डिटेलिंग आपण ऑलरेडी करून बसलेलो आहोत. ओके, त्यामुळे मी याला स्किप करून पुढे जातोय. टेक्नॉलॉजी इज इज पाथ फॉर द वेरी, म्हणजे द नोमॅडिक कम्युनिटीज ऑफ जम्मू काश्मीर हॅव बीन ऑफर्ड अ स्मार्ट कार्ड अँड फ्री ट्रान्सफर टू एड देअर बायन्युअल मायग्रेशन. म्हणजे पहा जम्मू काश्मीरमधील जे नोमॅडिक ट्राईब आहेत, ओके,
ते मायग्रेशन करतात वर्षात, म्हणजे सीझन वाईज ते मायग्रेशन वगैरे करतात. त्यामुळे त्यांना फ्री ट्रान्सपोर्ट आणि स्मार्ट कार्ड वगैरे देण्यात आलेली आहेत. ते कशामुळे, तर त्यांना ट्रेस वगैरे लवकरात लवकर वगैरे करण्यात यावं, यासाठी गव्हर्नमेंटद्वारे तशा पद्धतीने सुविधा वगैरे त्यांना करण्यात आलेली आहे. तर ते नोमॅडिक ट्राईब कोणते कोणते आहेत पहा, गुज्जर्स आणि बकेरवाल्स. आता हे पहा, हे UPSCच्या CDS CFF वगैरे या परीक्षांसाठी उपयुक्त आहे. MPSC मध्ये महाराष्ट्रातील नोमॅडिक ट्राईब वगैरे विचारण्यात येतील, परंतु UPSCला ऑलरेडी म्हणजे नॅशनल लेवलची एक्झाम आहे ती, त्यामुळे तशा पद्धतीची न्यूज वगैरे विचारण्यात येऊ शकते. त्यानंतर SSCच्या CGL परीक्षेला, CHSL ला एवढं म्हणजे ते पण होणार नाही, CHSL ला एवढं येणार नाही असं माझं ठाम मत आहे, परंतु काही सांगता येत नाही शक्यता. परंतु MTS ला येणार नाही याची मी शाश्वती देऊ शकेल. ओके, हे अशा पद्धतीने आपल्याला इथं सांगता येतं. हे नोमॅडिक ट्राईब पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आणखीन एक यामधून एक सांगायचं राहिलं पहा, तर पहा हे जो आता UPSC किंवा जे MPSCचे जे परीक्षा आहेत यांना नक्कीच प्रश्न अशा पद्धतीचे पडतात. तर पहा, हे जो आहे तो हा आहे ब्लॅक सी. ओके, त्यानंतर हा आहे सी ऑफ अजो. ओके, अजो सी, हे अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यामुळे म्हणजे ब्लॅक सीचाच हा संपूर्ण पार्ट आहे, परंतु सी ऑफ अजो किंवा अजो सी आपण अशा पद्धतीने पण इथं म्हटलं जातं, हे एक तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पहा, हे ब्लॅक सी एवढं, त्यानंतर कॅस्पियन सी. ओके, त्यानंतर हे इटली वगैरे, म्हणजे हे मी वर्ल्ड मॅपिंग मध्ये करणार आहे. फक्त थोडंसं माझ्याकडे पण थोडासा वेळ कमी आहे, त्यामुळे ते लेक्चर वगैरे वर्ल्ड मॅपिंगचे राहिलेले आहेत, परंतु मी हे सर्व तुम्हाला कंप्लीट करून देणारच आहे. ओके, त्यानंतर पुढे चला, हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर नो फॅक्शन कॅन यूज शिवसेना नेम सिम्बॉल फॉर नाऊ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, हे आपण न्यूज पाहिलेली आहे व त्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. त्यानंतर कॉन्फिडंट ऑफ नेव्हिगेटिंग ओपेक प्लस कट्स हरदीप पुरी. आता पहा, ओपेक कंट्रीज बद्दल आपल्याला काल एक लोकसत्तामध्ये लेख आलेला होता. ज्यांनी तो पाहिला नाही किंवा ओपेक कंट्रीज बद्दल जे काही आहे, आज परत मी घेऊन आलेला आहे पहा हे ओपेक बद्दल. परंतु ओपेक कंट्रीज, ओपेक प्लस कंट्रीज, त्यामध्ये रशिया पण आहे. आता पहा एक मिनिट, हे पहा इथे फॉर्मेशन ऑफ ओपेक 1960 मध्ये 5 कंट्रीज सौदी अरेबिया, व्हेनेझुएला, इराक, कुवेत आणि इराण यांनी काय केलेलं होतं, एक ऑर्गनायझेशन स्थापन केलं, ते ओपेक. याचं जर हे पाहिलं तुम्ही, म्हणजे याचं हेडक्वार्टर जर कुठं आहे, तर ऑस्ट्रिया व्हिएन्ना मध्ये आहे, जे की ओपेकचं हे नाहीये. ओपेकचं काय म्हणतो आपण, सदस्य नाहीये. ओपेक कंट्रीचं सदस्य ऑस्ट्रिया नाहीये, तरी पण व्हिएन्ना येथे त्यांचं काय आहे, हेडक्वार्टर आहे. हे आपल्याला अगदीच सांगता येतं. 1960 ला यांची स्थापना वगैरे झाली, हे तुम्ही प्लीज लक्षात ठेवा. ओके, मग पहा आगामी काळामध्ये काय झालं, हे पेट्रोलियम एक्सचेंज कंट्रीज होत्या. ओके, म्हणजे पहा हे जे अगदीच ओपेक मेंबर्स जे आहेत हे असे, हे एवढे, त्यानंतर हे व हे इथले हे एवढे. ओके, हे 5-6 जे कंट्री होत्या, यांनी काय केलं, ओपेक ही काय केली, त्यांनी संस्था वगैरे स्थापन केली, म्हणजे ऑर्गनायझेशन फॉर पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. ओके, ही अशी संस्था स्थापन केली. त्यानंतर आगामी काळामध्ये ओपेक प्लस मेंबर्स झाले, म्हणजे त्यामध्ये रशिया पण इन्क्लूड झाला. त्यानंतर हे इजिप्त, त्यानंतर इकडे मेक्सिको, हे जे दुसरे राष्ट्र आहेत ते अन्य राष्ट्र पण यामध्ये ओपेक प्लस मध्ये इन्क्लूड झाले. मग 4 ऑक्टोबर रोजी या ओपेक प्लस कंट्रीजची मीटिंग झाली. या मीटिंग मध्ये रशियाने म्हटलं की ज्या पद्धतीने G7 काय म्हणत आहे की रशियाकडून जे तेल वगैरे जे पुरवठा होत आहे, रशियाकडून पहा पाईपलाईन आहे, व हे जी इथं जर्मनी आहे, या जर्मनीमध्ये पाईपलाईन आहे, म्हणजे इथून रशियाकडून युरोपियन युनियन, जर्मनी म्हणजे युरोपियन युनियनला चालवणारा एक मोठा राष्ट्र आहे. ओके, युरोपियन युनियनला चालवणारा मोठा राष्ट्र, याला ते रशिया काय करतं, तेल सप्लाय करतं. परंतु अमेरिकेचं मत काय आहे, अमेरिका म्हणतं ओके G7 कंट्रीजद्वारे की रशियावर सँक्शन टाकायला हवे, व सँक्शन टाकून अशा पद्धतीने प्रयत्न करायचा की रशिया जे हे भारत, त्यासोबतच इथं जे चायना आहे, या 2 कंट्रीजचा जे तेल विक्री वगैरे करत आहे. ओके, रशिया आणि चायना आणि इंडियाला जे तेल विक्री वगैरे करत आहे, त्यामध्ये सँक्शन टाकायचे की त्यांनी एवढं उत्पादन वगैरे करायचं, किंवा त्याबद्दल म्हणजे त्यांचे जे दर असतील, ओके, जे प्राइस वगैरे जे असेल ते फ्लक्च्युएशन वगैरे होऊ नये, किंवा रशियाला त्या पद्धतीने नियंत्रित वगैरे करण्याचं काम G7 द्वारे वगैरे करण्यासाठी USA प्रयत्न करत होता. मग त्याच्या अगोदरच रशियाने एक खेळी केली. ओके, व 4 ऑक्टोबर दिवशी त्यांनी एक मिटिंग घेतली ह्या ओपेक प्लस कंट्रीज सोबत, म्हणजे हे जे सर्व निळे दिसत आहेत, गडद निळे आणि आकाशी निळे, या सर्व जे दिसत आहेत ओके कंट्रीज, या सर्वांची मिटिंग घेऊन त्यांनी म्हटलं की जे बॅरल आहे 20
लाख बिलियन, सॉरी बिलियन येणार नाही, म्हणजे 10 लाखाचं एक बिलियन असतं, तर तशा पद्धतीने 20 लाख पर डेचे जे बॅलर असतील, ओके, तेवढी त्यांनी उत्पादन जे आहे ते कमी करायचं असं सांगितलं. म्हणजे आता उत्पादन कमी होणार आहे. पहा, हे जे ओपेक कंट्रीज आहेत यांनी काय करणार आहेत, आता 20 लाख प्रति दिवस बॅलर जे आहेत तेवढे त्यांनी कमी करणार आहेत. 20 लाख बॅलर प्रति दिवस त्यांनी एवढं उत्पादन त्यांचं कमी करणार आहेत. मग आता काय होईल, ग्लोबल मार्केटमध्ये उत्पादन कमी झाल्यानंतर आता मागणी वाढेल. ओके, मागणी वाढेल व पुरवठा काय असेल इकडे कमी असेल. मग अगदीच याचं हे जर पाहिलं तर याचा सिद्धांत आपल्याला इकडे काय सांगतो, इकॉनॉमिक्सचा सिद्धांत आहे की अशा पद्धतीची जर जेव्हा स्थिती येते तेव्हा काय होईल, महागाई वाढेल किंवा त्याबद्दलची जी प्राइस आहे ती अगदीच इन्क्रीज होईल, हे आपल्याला सांगता येतं. त्यामुळे आपल्याला अगदीच दिसून येत आहे की येणाऱ्या आगामी काळामध्ये वगैरे याबद्दल अगदीच प्राइसेस वाढण्याची शक्यता आपल्याला घडत दिसून येत आहे. याबद्दल तुम्ही डिटेल जर पाहायचं असेल तर तुम्ही दृष्टी IAS याबद्दलचं लेख वाचू शकता, जे की मेन्स IAS रेटिंगसाठी वगैरे कामाला आहे. बाकी जे कंबाईनची परीक्षा वगैरे तयारी करत आहेत त्यांच्यासाठी फक्त हे लक्षात ठेवा, 1960, त्यानंतर हे जे कंट्रीज आहेत ओपेक प्लस मध्ये, ओपेकमध्ये, त्यानंतर ऑस्ट्रेलिया यांचं काय आहे, ऑस्ट्रेलिया नाही बरं, ऑस्ट्रिया एक कंट्री आहे हे. म्हणजे वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये वगैरे तुम्ही वाचाल, परंतु तुम्ही कंबाईनची तयारी करत असाल म्हणजे तुम्हाला एवढा संबंध येणार नाही. ओके, परंतु हे लक्षात असू द्या, ऑस्ट्रिया हे ओपेकचा सदस्य राष्ट्र नाहीये, तरी पण यांच्यामध्ये काय आहे, व्हिएन्ना येथे त्यांचं हेडक्वार्टर ओपेक कंट्रीचं आपल्याला दिसून येतं. ओके, त्यानंतर पुढे चला, ही पण न्यूज आपण क्लिअर केली. ओके, त्यानंतर पुढे हे जे सर्व ऍडव्हर्टाइजमेंट आहे त्यानंतर यात पण काही नाही आहे. ओके, पुढे चला डायरेक्टली. त्यानंतर पहा, न्यू काँग्रेस चीफ विल नॉट बी रिमोट कंट्रोल्ड, हे आपण न्यूज पाहिलेलीच आहे, त्यामुळे मी याला पण स्किप करून पुढे जाऊयात. पुढे चला, IMD इश्यूज येलो अलर्ट फॉर 5 डिस्ट्रिक्ट इन केरला टुडे. पहा, येलो अलर्ट यांनी जारी केलेला आहे. आता हे कशामुळे घेतलं, UPSC 2022 मेन्स परीक्षामध्ये यावर्षीच प्रश्न येऊन गेलेला आहे की डिस्कस, म्हणजे जे सर्व अलर्ट वगैरे हे करण्यात येतात IMD तर्फे, जे अलर्ट वगैरे जारी करण्यात येतात त्याबद्दल चर्चा करा, असा प्रश्न UPSC मेन्स परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे. त्यामुळे मी परत याला डिस्कशनसाठी घेतलेला आहे. तर पहा, IMD काय करतं, 4 अलर्ट जारी करतं, त्यापैकी महत्वाचे 3च आहेत. ग्रीन तर अलर्ट त्यांनी कधी जारी वगैरे करत नाहीत, परंतु येलो अलर्ट केव्हा जारी करता येईल, तर बी अवेअर, म्हणजे ज्या पद्धतीने सिग्नल असतात आपल्याला बाहेर गेल्यानंतर अगदी त्याच पद्धतीने आहेत. त्यानंतर ऑरेंज अलर्ट म्हणजेच बी प्रिपेअर्ड. त्यानंतर रेड अलर्ट जेव्हा असेल तेव्हा टेक ऍक्शन, या पद्धतीने आपल्याला इथं डायरेक्टली सांगता येतं. जर याबद्दल म्हणजे डिटेलमध्ये वगैरे आहे हे, पण तुम्ही हे वाचून घेऊ शकता. फक्त हे तुम्ही लक्षात ठेवा, yellow alert, it indicates severely bad weather panning across several days. It also suggests that the weather could change for the worse, causing disruption in day-to-day activities. Tantar, it is issued as a warning of extremely bad weather with a potential of disruption in commute with road and rail closures and interpretation of power supply. त्यानंतर रेडचं जर अलर्ट जर पाहिला आपण तर व्हेन द एक्स्ट्रीमली बॅड वेदर, ओके, एक्स्ट्रीमली बॅड वेदर म्हटलेलं आहे, कंडिशन्स आर सर्टनली गोइंग टू डिस्टर्ब ट्रॅव्हल अँड पॉवर अँड हॅज सिग्निफिकंट रिस्क टू लाईफ. The red alert is issued. In this case, people must take all measures to protect their families and follow the instruction of local authorities and disaster response teams. ओके, हे अशा पद्धतीने 3 अलर्ट आपल्याला पाहायला मिळतात. यासोबतच जे ग्रीन अलर्ट असतं, हे ग्रीन अलर्ट नो ऍक्शन इज रिक्वायर्ड अँड नो ॲडवायझरी इज इश्यूड, किंवा पण हे जारी करण्यात येत नाही, फक्त हे तुम्हाला लक्षात असायला हवं, यासाठी ते घेतलेलं आहे. तर हे तुम्हाला न्यूज मध्ये जेव्हा येतं ते तुम्हाला अगदीच पाठ असलं पाहिजे, कारण UPSCनेच प्रश्न आला, त्याबद्दल मी पण याला घेतलेला आहे. तुम्ही याबद्दल प्रश्नाचं उत्तर लिहिण्याचं वगैरे नक्कीच प्रयत्न करू शकता. ओके, आज तो तेवढा प्रश्न पाहून तुम्ही त्याबद्दल नक्कीच प्रयत्न करा. त्यानंतर पिटिशन ऑन ऑडिओ व्हीव्हीपॅट स्लिप फॉर ब्लाइंड व्होटर्स सेट ऑफ डिबेट. सुप्रीम कोर्टामध्ये एक पिटिशन गेलेली आहे, ज्यामध्ये पहा, जे अंध व्यक्ती वगैरे आहेत त्यांच्यासाठी काहीतरी यंत्रणा वगैरे असावी, ज्या पद्धतीने व्हीव्हीपॅट आहे, म्हणजे जे व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रायल जे असतं, म्हणजे जे मशीन असते EVM ला जोडलेली, त्यामधून तुम्ही व्हीव्हीपॅट अगदीच पाहिलेलं असाल तर व्हीव्हीपॅट संबंधी एक पिटिशन वगैरे दाखल झालेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये, व सुप्रीम कोर्टाने त्याला एक्सेप्ट केलेली आहे. कारण पहा, जे अंध व्यक्ती वगैरे आहेत त्यांना माहिती नसतं की त्यांना मत द्यायचं आहे, परंतु ते कोणाला गेलेलं आहे त्याचं व्हेरिफिकेशन वगैरे त्यांना मिळत नाही. यासाठी ऑडिओ सिस्टीम वगैरे मिळावी असं त्या पिटिशन मध्ये वगैरे आहे.
तशा पद्धतीने सविस्तररित्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला वगैरे तशी पिटिशन तशा पद्धतीची सूचना वगैरे सुप्रीम कोर्टाने देखील पाठवलेली आहे. पाहूयात याबद्दल काय वगैरे निर्णय होईल, त्याबद्दल एडिटोरियल वगैरे येतीलच, तेव्हा आपण याबद्दल डिटेल चर्चा करूयात. आता सध्याला याची पण आवश्यकता नाहीये. त्यानंतर गेहलोट डिफेंड वेलकमिंग अदानी, राहुल सेज नो चीफ मिनिस्टर कॅन से नो टू इन्व्हेस्टमेंट्स. म्हणजे जे अदानी आहेत यांनी राजस्थानमध्ये देखील म्हणजे हे करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, म्हणजे इन्व्हेस्टमेंट वगैरे करणार आहेत. आता पाहूयात याबद्दल आपला डिटेल वगैरे जायचं नाही. फक्त ते जर राजकीयरित्या जर पाहिलं तुम्ही तर अदानी वगैरे यांच्याबद्दल म्हणजे आरोप प्रत्यारोप वगैरे लागतच असतात. फक्त तुम्हाला पण माहिती असावं या संदर्भात मी घेतलेला आहे ही न्यूज. पण याचं पण UPSC किंवा MPSC मध्ये वगैरे हे नाहीये, म्हणजे रिलेव्हन्स वगैरे नाहीये, पेपरमध्ये प्रश्न वगैरे येणार नाहीये. त्यामुळे प्लीज पुढे चला. अगदीच त्यानंतर शूटिंग आउटसाइड स्कूल स्टेडियम इन US 3, म्हणजे पहा गन जे राईट वगैरे देण्यात आलेली US मध्ये परत एकदा तशा पद्धतीने 3 जखमी वगैरे झालेले आहेत. ते अगदीच कुठेतरी घातक वगैरे ठरतं, म्हणजे कायदा हातात दिल्यानंतर. अर्ली वॉर्निंग फॉर हिट वेव्स सीज ह्यूज इम्प्रूव्हमेंट, म्हणजे भारतामध्ये हिट वेव्स बद्दल जी वॉर्निंग वगैरे देण्यात येते त्यामध्ये अगदीच खूप इम्प्रूव्हमेंट वगैरे झाली, अशा पद्धतीने त्यांचं म्हणणं आहे. तर पहा हिट वेव्ह भारतामध्ये जर पाहिलं तर तुम्ही मार्च ते जून या महिन्यात भरपूररित्या हिट वेव्स वगैरे आपल्याला पाहायला मिळतात. तर हे कुठं ऑब्झर्वली जास्त वगैरे होतात तर सेंट्रल आणि नॉर्थ वेस्ट इंडिया यासोबतच अनादर कोस्टल आंध्र प्रदेश, ओडिसा, ओके आंध्र प्रदेश, ओडिसा या जे राज्य वगैरे आहेत या कोस्टल रेंजवर पण आपल्याला जास्तीत जास्त हिट वेव्स वगैरे पाहायला मिळतात. मग यासाठी जी IITM पुणे त्यासोबतच IMD हे जे संस्था, त्यानंतर MOES, ओके ह्या ज्या सर्व संस्था वगैरे एकत्रित येऊन वगैरे जे कार्य करतात यामुळे अगदीच ऍडव्हान्स सिस्टीम वगैरे उभी राहिली आहे. व एक म्हणजे 2 वीक इन ऍडव्हान्स यांनी हे देऊ शकतात. ओके म्हणजे 2 आठवड्यापूर्वीच तुम्हाला हिट वेव्ह वगैरे त्या प्रदेशामध्ये वगैरे येणार आहे, अशा पद्धतीची सूचना वगैरे देण्यात येत आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे अगदीच सिस्टीम जी आहे ही अगदीच इम्प्रूव्ह वगैरे झालेली आपल्याला इथं पाहायला मिळतं. तर हे हिट वेव्ह वगैरे कशामुळे येतात त्याबद्दल थोडंसं पाहूयात. हिट वेव्स आर प्रिडॉमिनंटली ऑब्झर्व्ड ओव्हर सेंट्रल अँड नॉर्थ वेस्ट इंडिया अँड अनदर ओव्हर कोस्टल आंध्र प्रदेश आणि ओडिसा. हे थोडंसं इथला टॉपिक जो मी आता चर्चा केला त्याबद्दल. त्यानंतर हिट वेव्स आर कॉस्ड बाय लार्ज स्केल ॲटमॉस्फेरिक सर्क्युलेशन अनॉमलीज लाईक हाय प्रेशर एरियाज अप्पर ट्रॉपिस्फिक अँड जेट स्ट्रीम. ओके म्हणजे हाय प्रेशर एरियामधून जे लो प्रेशर जेव्हा तयार होतं अगदीच तिथे हवा गरम असते, त्यामुळे हाय प्रेशर कडून जेव्हा वारे वगैरे व्हायला लागतात व येथील जी अगदीच गरम हवा असते त्यामुळे आपल्याला हिट वेव्स आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळतात. व यामध्येच आपला आणखीन एक जेट स्ट्रीम दिसतात. जेट स्ट्रीम या अगदीच खाली येतात. ओके त्यामुळे पण त्यामधून अगदीच जास्त प्रमाणात गरम हवा किंवा गरम वाफ आपल्याला दिसते, त्यालाच आपण हिट वेव्ह वगैरे म्हणतो. त्यासोबतच द ग्लोबल forcing like the El Nino, Southern Oscillation, and the Indian Ocean modulate the frequency and duration of the heat waves. आता पहा अल निनो, ला निना वगैरे जे आहेत हे तुम्हाला भूगोलामध्ये वगैरे पाहायचं आहे. त्यामध्ये त्याची जी स्थिती जी देखील जी असते, ज्यामुळे माडागास्कर कडून जी येणारी वारे वगैरे आहेत त्यामुळे पण आपल्याला भारतामधील जी स्थिती आहे ती बदललेली वगैरे पाहायला मिळते. यासोबतच क्लायमेट चेंज, ओके क्लायमेट चेंज हे तुम्ही डायरेक्टली कुठेही देखील लिहू शकता. या ज्या सर्व गोष्टी आहेत तुम्ही या उत्तरामध्ये वगैरे लिहू शकता. हेच एवढं याबद्दल सांगायचं आहे. बाकी याबद्दल जर डिटेल वगैरे तुम्ही एकदा आर्टिकल वगैरे सर्च करू शकता. त्याबद्दल जास्त मेन्स आन्सर रायटिंग वगैरे लिहिण्याचा प्रयत्न करा. मी फक्त यातील जे गरजेचे न्यूज वगैरे होते ते मी फक्त यामधील हायलाईट पॉईंट घेतलेले आहेत. यातील जर आन्सर रायटिंग तुम्ही नक्कीच करून पहा याबद्दल पण. ओके त्यानंतर पुढे जाऊयात आपण. आता FAQ आहे जे की नोबेल प्राइज वगैरे मिळालं त्या संदर्भात आहे. त्यानंतर शशी थरूर यांच्याबद्दल आर्टिकल वगैरे देण्यात आलेला आहे. ओके ते पण मी घेत नाहीये, पर्सनली न्यूज आहेत ते. ओके चांगलं आहे. त्यानंतर फार्मॅक्झिल सस्पेंड मेंबरशिप ऑफ मैदान फार्मा, जे 66 मृत्यू झाले गांबियामधील. ओके त्यानंतर WHO ने पण जे ॲडवायझरी वगैरे जारी केली त्या संदर्भात आता मेंबरशिप वगैरे त्यांची कॅन्सल करण्यात आलेली आहे मैदान फार्माची. त्यानंतर पुढे चला सर्व बिझनेस न्यूज, त्यानंतर स्पोर्ट्स न्यूज आलेली आहेत. ओके त्यानंतर स्पोर्ट्स न्यूज परत एकदा. ओके त्यानंतर पहा न्यूज इन फ्रेम्स, ओके हे पण गरजेच्या नाहीत. त्यानंतर हे अशा पद्धतीने आपल्याला आजचं द हिंदू जे वृत्तपत्र आहे ते आपल्याला संपलेलं इथं
दिसून येतं. याबाबत काही शंका व काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला विचारू शकता. धन्यवाद.